नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. नांदपवाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स, एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी. 916 चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील. तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी. बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू. तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता जयश्री गणेश दर्शन, शॉप नंबर 8, बिकानेर स्वीटच्या बाजूला, टिटवाळा स्टेशन जवळ, मांडा टिटवाळा पूर्व. संपर्क अरविंद शेलार 99 20 60 24 25 किंवा मिलिंद शेलार 98 19 81 60 81. दोन्हीही खासदारांनी 10 वर्षात काय विकास केला हे सांगावे. महाविकास आघाडीच्या भिवंडी व कल्याण लोकसभेच्या उमेदवारांची विचारणा. भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी कल्याण येथील पत्रकार परिषदेत सांगितले की भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी 10 वर्षात किती विकास कामे केली ती जनतेसमोर सांगावी. फक्त आश्वासन दिले. 2 वर्षांपूर्वी मुरबाड रेल्वे सुरू होणार असे सांगितले होते, परंतु अजूनपर्यंत काहीच झाले नाही. तसेच आरोग्य प्रश्न, रस्ते तसेच आहेत. भिवंडी ट्रॅफिक प्रश्न आहे असे कितीतरी मोठ्या समस्या तशाच आहेत. आगरी कोळी समाजाची दिशाभूल करीत आहेत. 2 कोटी नागरिकांना रोजगार देणार असे सांगितले होते, परंतु उलट रोजगारच बंद केले आहेत असे सांगितले. आम्ही महाविकास आघाडी करून रोजगार उपलब्ध करून देणार, पाणी रस्ते प्रश्न सोडविणार, कल्याण डम्पिंग प्रश्न सोडविणार, नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असे सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला कल्याण लोकसभेचे महाविकास आघाडी उमेदवार वैशाली दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष वंडार पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे, आपचे धनंजय जोगदंड, शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे, जयेश वाणी, संदीप देसाई इत्यादी उपस्थित होते. पूर्वचे आमदार रईस साहेब यांनी राजीनामा हा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांकडे दिलेला आहे आणि राजीनाम्यात स्पष्ट त्यांचा उल्लेख आहे. आपणही पाहिला असेल की पक्षवाढीसाठी 20 मे 2024 होणारी लोकसभा निवडणूक. आज इथं आम्ही दोन्ही उमेदवार, कारण कल्याण हे दोन्ही उमेदवारांना सेंटरमध्ये आहे आणि म्हणून आज आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधलेला आहे. काही प्रचारासंदर्भात, निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना सूचना आणि नियोजन हे करण्यासाठी बैठक होती आणि त्या बैठकीनंतर साहजिकच आपल्याशी वार्तालाप अशा प्रकारचा आमचा कार्यक्रम आहे. आपण जर बघितलं तर नाराजी दूर झालेली आहे. बघा, अगोदर मी सांगतो, महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना ही जागा मागण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे सगळे पक्ष जागा मागत होते. त्या पक्षाचे उमेदवार इच्छुक होते आणि ठीक आहे ना. त्याच्यानंतर शेवटी आपल्यालाही कल्पना आहे, बरेच दिवस भिवंडी लोकसभेचा विषय होता, त्याच्यानंतर हा विषय सुटला आणि विषय सुटल्यानंतर मग ती नाराजी वगैरे ही सगळी संपली होती. पहिल्यापासून इंडिया आघाडीत सहभागी आहे आणि आजही सहभागी आहे. त्यांच्या अंतर्गत नाराजी जी होती ती दूर झाली, कारण आज भिवंडी अबू आसम आझमी साहेब आलेले आहेत. त्यांचे पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे आणि त्यांनी ती नाराजी दूर केल्यानंतर तो राजीनामा त्यांनी परत घेतला. आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबांची लाट पाहिली असेल, आपण महाविकास आघाडीची आपण लाट पाहिली असेल, पवार साहेबांची पाहिली असेल. म्हणजे या फुटाफुटीच्या राजकारणात पक्ष गेला, सिम्बॉल गेला, त्यानंतरही महाविकास आघाडी एवढी स्ट्रॉंगली उभी आहे की आज आपलाच रिपोर्ट आहे की या 48 मधून कमीत कमी 28 जागा महाविकास आघाडीची आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.